नमस्कार, मी डॉक्टर जीवन कतोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा, तालुका जिल्हा वर्धा। शेतकरी बंधूंनो, अमरवेल ही एक खरोखर भयानक अशी समस्या काही शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये होत आहे। आतापर्यंत याच्यावरती उपाय नव्हता, परंतु एकात्मिक पद्धतीने आपण जर यावर उपाययोजना जर केली तर आपण आपल्या शेतातून अमरवेलचा नायनाट सुद्धा करू शकतो। याकरिता या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी आपल्याला माहिती आहे, ही माहितीचा पुरेपूर आपण फायदा घ्यावा आणि अमरवेलचे रासायनिक पद्धतीने सुद्धा आपण नियंत्रण करावे, हेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे आवाहन। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर रुपेश झाडोदे, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा, जिल्हा वर्धा येथे विषय विशेषज्ञ कृषी विद्या या पदावर रुजू आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण एक परोपजीवी तण म्हणजेच अमरवेल, तर याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। तर सर्वप्रथम अमरवेल हे शेतकरी बांधव अधरवेल या नावाने सुद्धा ओळखतात। अमरवेलच्या जगभरामध्ये जवळपास 170 प्रजाती आहेत। अमरवेल हे एक वार्षिक पर्णरहित पिवळ्या रंगाच्या दोरीसारखं कंदमूळ असणारं एक तण आहे आणि हे जे वेल आहे हे जवळपास झाडांच्या भोवती गुंडाळी करून वाढतं। हे वेल मुख्यतः जर आपण बघितलं तर आपल्या भागामध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन या द्विदल वर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात येतो। आता या वेलाचा प्रसार चीन या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि आता आपल्या इकडे या वेलाची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि हा वेल हा अत्यंत परोपजीवी असल्यामुळे म्हणजे परावलंबी असल्यामुळे याला फक्त उगवण्यासाठी जमिनीची आवश्यकता असते। वास्तविक याचं पूर्ण जीवनचक्र हे पूर्णपणे झाडावर कंप्लीट करते। अमरवेलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर याचं बियाणं जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये जवळपास 20 वर्षापर्यंत सुद्धा सुप्तावस्थेत राहू शकते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकदा का ते बियाणं आपल्या जमिनीत पडलं तर होऊ शकते 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर सुद्धा ते झाड आपल्या इकडे शेतामध्ये येऊ शकतं। त्याबरोबरच याचं जर बियाणं बघितलं आपण तर 1 ते 1.5 सेंटीमीटर आकाराचं असतं। जवळपास 15 ते 35 सेंटीमीटर 15 ते 35 डिग्री सेंटीग्रेड जेव्हा तापमान राहतं त्या तापमानामध्ये हे तण उगवतं आणि या तणावर जवळपास 60 दिवसानंतर हे बियाणं येतं। आता हे या तणावर जे होस्टुरिया असतात ते होस्टुरियाच्या सहाय्याने काय करतात, ते पिकामधलं जे काही अन्नद्रव्य असतं ते पूर्णपणे शोषून घेतात। त्यामुळे काय होतं, ते झाड कमजोर होतं, कुपोषित दिसू लागतं आणि त्यामुळे त्या झाडाची व्यवस्थित वाढ होत नाही। म्हणून शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला या अमरवेलच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे। त्यामध्ये काही निवारणात्मक उपाय आहेत, काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत। तर सुरुवातीला तर आपल्याला ते तण आपल्या शेतात यायलाच नको, म्हणून काय करायचं आहे की आपल्या पिकांमध्ये फेरपालट करणे गरजेचे आहे। मुख्यतः जर आपण बघितलं आपल्याकडील भागात जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीन पीक लावतात। तर त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षी एकच एक पीक न घेता एखाद्या वर्षी सोयाबीन, दुसऱ्या वर्षी एखादं पीक घ्यावं, कपाशी घ्यावं, नंतर ज्वारी पीक घ्यावं। म्हणजे आपल्या पीक पद्धतीमध्ये फेरबदल करणे हे गरजेचं आहे, जेणेकरून हे तण आपल्या पिकामध्ये येणार नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, आपण आपल्या शेतजमिनीमध्ये जे काही नांगरटी वगैरे करतो, डवरणी वगैरे करतो, तेव्हा इतरांचे जे अवजारे आणतो त्या अवजारांना सुद्धा ते तण चिकटलेलं असतं। तर अशा वेळेस ते स्वच्छ करूनच आपल्या शेतामध्ये त्यांचा वापर आपण करायला पाहिजे। परंतु एवढं सगळं करूनही जर आपल्या शेतात ते तण येऊनच राहिलेलं आहे तर मग अशा वेळेस काय करायचं आहे की आपले शेतकरी बांधव काय करतात, तण आल्यानंतर ते तण उपटून आपण धुऱ्यावर फेकून देतो, पण ते तण तिथेच मरत नाही, ते लगेच त्या बाजूच्या शेतकऱ्याच्या शेतात ते पसरतं। त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, ते तण उपडल्यानंतर आपण एकतर त्याला जाळून नष्ट करायला पाहिजे किंवा 2 बाय 2 फुटाचा खड्डा खणायचा आणि तिथे आपण त्याला एकतर गाडून नष्ट करू शकतो। आता रासायनिक नियंत्रणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर याच्यात उगवण पश्चात कोणतेही तणनाशक काम करत नाही या तणावर। तर यासाठी आपल्याला उगवणपूर्व तणनाशक म्हणून पेंडिमिथॅलिन 30% EC याचा वापर करू शकतो। 3 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला त्याची आपल्याला एकतर पीक पेरल्यानंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी उगवणपूर्व तणनाशक म्हणून आपल्याला पेंडिमिथॅलिनची फवारणी करता येते।